तन्वीर, म्हणजे एकूण तू गोंधळून गेलास तर तुझी आई तुझ्याकडे पाठ फिरून बेंगलोरला निघून गेली याचं तुला दुःख होतंय, आणि दुसरीकडे ती परत यावी म्हणून तू भूषण दादाला गळ घातलीस की काहीतरी कर. हा, एकीकडे निशांतच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून तू सगळे विधी सुद्धा केलीस, आणि दुसरीकडे तुला त्याचंही दुःख होतंय. म्हणा आजोबा, खरं तर माझं मलाच कळेनासं झालं. कित्येकदा असंही वाटतं की मी इतका विचार का आणि कशासाठी करतो, पण या विचारांपासून माझी सुटकाच होत नाही. तनु, तुझ्यासारख्या वयातल्या मुलांनी काय करायला हवं ठाऊक आहे? म्हणा आजोबा, मला तेच कळत नाही. मी सांगतो. परमेश्वराच्या कृपेनं तुझ्या डोक्यावर छप्पर आहे. सुधाई, भूषणदादा, मावशी, मी, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. उगाच काहीतरी विचार करून डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. तू अभ्यास करायला हवास, झालंच तर व्यायाम करायला हवास, तब्येत कमवायला हवी, आणि एखादी सुंदर मुलगी जर का दिसली तर तिच्या प्रेमात पडायला हवं. असं बघतोस काय? हे तू नाही करायचं तर काय मी करायचं? नाते संबंधांमधला अर्थ, समाजाच्या चालीरीती, अशा गहन प्रश्नांचा विचार करून डोक्याला शीण करून घ्यायचा नाही. तन्वीर, एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी आवश्यक असतील तेव्हाच करायच्या. अरे असं बघतोस काय? हे मी नाही, मोठमोठे साधू संत महंत सांगून गेलेत म्हणे. मी काय त्यांच्या इतका बुद्धिमान नाही किंवा त्यांच्या इतका विचारही नाही. तन्वीर, अरे माझ्यावर काय दुःख कमी आली? माझी बायको, मुलगा, सून सगळे मला एकट्याला सोडून निघून गेले. मग मी भूषणचे आई बाबा, आजी आजोबा सगळे बनून त्याचा सांभाळ केला. अरे नुसता विचार करून कुढत बसलास ना तर एक दिवस तुझाही निशांत काका होईल. नाही म्हणा आजोबा, मी माझा निशांत काका व्हायला नाही देणार. मी असा रडत कुडत हातपाय गाळून स्वस्थ बसणार नाही. त्यापेक्षा मी लढून मरेन. शाबास, दॅट्स द स्पिरिट. चल. तनू, तुझ्या कामाचं लक्षात आहे बरं का माझ्या. अरे आज निवडणुकीच्या गडबडीत ना त्या कौशिकला गाठायलाच वेळ होत नाही साला. नाही पण होईल, डोंट वरी. हा, भूषण दादा, तू इकडे कसा काय? अगं म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा आहे ना, त्या कार्यकर्त्यांची मीटिंग होती. म्हटलं इकडनं जाता जाता चहा पिऊन जावं. काय चहा मिळेल ना? म्हणजे करता येतो का तुला? काय भूषण दादा, मी सुधाईची नाते म्हटलं. तनू, त्या कौशिकची माहिती मी काढतोय हळूहळू. बरीचशी माहिती आली आहे माझ्या हातात. पण तुला एक गोष्ट विचारायची होती. 8-10 वर्षापूर्वी या कौशिकनी तुझ्या आईला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं होतं का रे? काय? नाही म्हणजे मला काही कल्पना नाही. कदाचित विचारलंही असेल. हा, पण मला एवढं आठवतंय की एकदा दोनदा ते आम्हाला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले होते, मला आणि आईला. त्यांना टक्कल आहे म्हणून मी त्यांचं नाव चांदोबा ठेवलं. पण ही सगळी माहिती तू का गोळा करतोस? थोडीशी पाळमुळं उकरतोय. कसं असतं तनू, काही लोकांना फार वाईट सवय असते दूध धरायची. कधीची तरी खुन्नस कुठेतरी कधीतरी नंतर बाहेर काढतात. म्हणजे काय? म्हणजे बघ असं की 8-10 वर्षापूर्वी जर तुझ्या आईनी
कौशिकला नकार दिला असेल तर त्याचा राग त्याच्या डोक्यात अजूनही असेल आणि म्हणूनच त्यांनी तुझ्या आईची बदली इथून बँगलोरला केली असेल. माणसं असं वागतात, तेही इतक्या क्रूरपणे. असं वागू शकतात. म्हणूनच त्यांची पूर्ण हिस्ट्री कळली की कशाचा तरी संबंध कुठे ना कुठेतरी लागतोच. आता या कौशिकची तनु, या कौशिकच्या मुलीचे आणि तुझे संबंध कसे आहेत रे? नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, काही जबरदस्ती नाही. नाही, तुला न सांगून कळायचं थोडंच राहणार. सांगतो ना. जाईची आणि माझी खूप छान मैत्री आहे. केवळ मैत्री. तू समजतोस तसं काहीच नाही. हा, पण मैत्रीच्या नात्यात आम्ही डीपली गुंतलो. तनु, अरे लोक करिअर करिअर म्हणून उगाच भाऊ करतात रे. आता माझंच बघ ना, शिक्षणाचा गंध नव्हता. बालपण फुटपाथवर बूट पॉलिश करताना चाललं होतं आणि आज एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटचा मी मालक आहे. करिअर बंटी दादा, तसं नाही रे. माझं यंदाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे, तर याच्या पुढे काहीतरी करायला हवंच ना. अरे मग त्यासाठी तुझी आजी आहे, आई आहे, मावशी आहे. शिक्षण, मीडिया, बिझनेस यासारख्या क्षेत्रातील ती तज्ज्ञ माणसं आहेत. तू त्यांना विचारायचं सोडून बंटी दादा, मला त्यातलं करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. कदाचित मी त्यांना विचारणारही नाही. मतभेद, भांडण, नाही, पण मला वेगळं काहीतरी करायचं. नोकरी धंदा करण्यात मला इंटरेस्ट नाही. मला खूप असं वेगळं करायचं, समथिंग डिफरंट. म्हणून तर मी तुला विचारतोय ना. घरची माणसं काय एनी टाइम मदत करतील, पण त्यांचं पोट धरून चालण्यापेक्षा मला स्वतंत्र मार्ग निवडायला आवडेल. असं करण्याचं काही खास कारण आहे ना? नंतर सांगेन सवडीनं. बंटी दादा, मला खूप पैसा कमवून चैनीत आयुष्य जगण्यापेक्षा असं आयुष्य जगायचंय की त्यात मला झोपून देता येईल. जगाचं आणि समाजाचं भान विसरता येईल. मी जे काही करेन त्यात समाधान आणि साहस या दोन्ही गोष्टी असतील. ते करताना मरण जरी आलं ना, तरी त्याचं भय, खेद, खंत मला कधीच वाटणार नाही. तनु, तू जे काही सांगतोयस त्यावरून तुला चाकोरीबद्ध काही करायचं नाही कळतंय मला. खरं सांग, तू आतून खूप दुखावलायस. तनु, अरे मी फक्त अंदाज केला. माझा अंदाज चुकला असेल तर मला माफ कर. तनु,
तुला काहीतरी वेगळं करून दाखवण्यापेक्षा सगळ्यांपासून दूर होता येईल असं तर काही करायचं नाहीये ना? हा? होय बंटी दादा, मला सगळ्यांपासूनच दूर जायचं. पुन्हा विचारतो, का? माझी इच्छा. बंटी दादा, माझ्या आत्ताच्या भोवतालच्या वातावरणात मला खूप घुसमट आला होता, खूप आतून. तुझ्या आईमुळे की? प्लीज प्लीज तू विषय नको. एकेकाळी मी जिला हवा असं वाटायचो, तिलाच मी आता नकोसा झालो. जाऊ दे ना, त्या विषयावरती चर्चाच नको. आणि तूही कुठे बोलू नकोस प्लीज, माझ्यासाठी. म्हणजे माझा अंदाज चुकला नव्हता, पण एवढंच आहे की मला वाटलं होतं त्यापेक्षा हे खूप गंभीर आहे. तनू, तनू तुला असं नाही ना वाटत, तुझ्या कामापुढे तुला आईलाही विसरता यावं असं काही तुला करायचं? तसं म्हणणं फारसं चुकीचं नसेल. ठीक आहे तनू, मला वाटतं मी तुझं काम करू शकेन. खरंच? पण हे कोणाला सांगायचं नाही, प्रॉमिस? प्रॉमिस. पण त्याआधी मला त्या माणसांशी बोलावं लागेल, मग मी तुला सांगतो. कोण माणसं? म्हणजे ती काय काम करतात आणि कुठे? सैन्यात आहेत ती माणसं. काय? इंडियन आर्मी. आवडेल तुला? आले आले. तनू आहे घरात? नाही, तो घरात नाहीये. तू कोण? मी जाई. तू? मोहिनी. आत ये ना. त्याची मावस बहीण. म्हणजे महाजन? हो. मोहिनी महाजन ना? तुला कसं माहिती? तनुदादा बोलला. हो. चांगलं की वाईट? का असं का विचारलंस? तुम्ही दोघांची भांडणं होतात सारखी? हो, खूप. म्हणजे सगळी तोच उकरून काढतो. एनिवेज, तू त्याची कोण? मैत्रीण. मैत्रीण की गर्लफ्रेंड? नो, अ फ्रेंड हू हॅपन्स टू बी अ गर्ल. या दोन्हीत थोडासा फरक आहे. ते असू दे. तुझा काही निरोप, चिठ्ठी किंवा लव्ह लेटर्स वगैरे? नाही, त्याची काही गरज नाही आहे. मी येणार आहे तनुला माहीत नाही. तू त्याला फोन करायला सांगशील मला? हो, सांगते. आलाच बहुतेक तो. बघते. तनू दादा, तुझी गर्लफ्रेंड आली आहे. गर्लफ्रेंड? तनू, मी आली आहे. तू? ही चमी मला सांगते की माझी गर्लफ्रेंड? फ्रेंड आली आहे म्हणून ना? हो हो. झालं, मला सुद्धा विचारून झालं. काय? तुला काही लव्ह लेटर्स वगैरे द्यायचेत का म्हणून. हो का? तुम्हाला पाणी वगैरे काही? तुला ती इंडियन आर्मीची माहिती हवी होती ना? हो. त्याचे प्रिंट आउट्स आणलेत. अरे वा.
थँक्स. पण तुला कशाला हवी आहे माहिती? असंच उत्सुकता म्हणून. पण सैन्यात भरती होण्यासाठीची माहिती कशाला हवी आहे तुला? ती माझ्या मित्राला हवी होती. हो का? कोण मित्र, कोण तुझा आपल्या या कॉलेजमधला? नाही, तू नाही ओळखत त्याला. तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, मी जाते. बरं, बाय द वे, तुझा संध्याकाळचा काय प्लॅन आहे? नाही, अजून काही नक्की नाही आहे. मी नंतर फोन करेन तुला. ओके, बाय. तनु दादा, सुधाईला माहिती आहे जाई वगैरे? आमची चोरून मैत्री नाहीये. हो, म्हणून संध्याकाळी भेटतोस का? आणि मी आल्यानंतर मी नंतर फोन करतो. मला काही घाबरलास की काय? हो माझी आई, मी तुला घाबरलो, भयंकर घाबरलो. बस. पण तरी ती जरा शिष्ट वाटली मला, तुझी गर्लफ्रेंड. म्हणजे अ फ्रेंड हू हॅपन्स टू बी अ गर्ल. राव, तुम्ही मला तुमचा माणूस म्हणवता ना? आम्ही कधी नाही म्हटलंय का? मग राव, तुम्ही माझ्याबरोबर खरं का बोलत नाहीये? अरे शेठ, आम्ही तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं सांगितलं की. नाही राव, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. असं काय? राव, त्या जोशीबाईला समजावण्यासाठी, नाही म्हणजे तुमच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर तिला माणसावळण्यासाठी तुम्ही तिच्या आधी तिच्या दौऱ्यावर गेलात, बरोबर? कशावरून? राव, तिच्या दौऱ्याची खबर मीच तुम्हाला आणून दिली. विसरला वाटतं, हा? आणि तरी तुम्ही मला झुरळासारखं झटकताय. अरे शेठ, मला वाटतंय तुम्ही जे काम केलं त्याचं कौतुक आम्ही केलंय. आता काय आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करायचा का काय? तसं नाही राव. पण तिकडे ती अक्षताबाई दौरा अर्धवट सोडून परत आली आणि 2-3 दिवस ऑफिसात सुद्धा आली नाही. आणि तुम्ही इथे जखमी होऊन परत आलात आणि विचारल्यावर सांगता की पाय घसरून पडलो. म्हणजे नक्की काय समजायचं आम्ही? अरे शेठ, मला वाटतं तुम्ही लय विचार करता हो. एवढा विचार माणसाने करू नये. आणि ज्याचं काम विचार करायचं नाही त्याने तर विचार करूच नये. तुम्हाला सगळ्या बातम्या कळल्यावर तुम्ही म्हणजे 2+2 = 4चं गणित मांडून मोकळं झाला की. दादा, काय नसतंय, द्या सोडून. राव, तुमची आणि तिची भेट झाली नाही म्हणून तुम्ही सांगितलं ना? मग ती आम्ही तिला भेटलो, पण आमची जशी भेट व्हायला हवी होती तशी नाही झाली असं म्हणायचं होतं आम्हाला. म्हणजे तुमची भेट झाली? हा, आमची भेट झाली, पण निसटती. निसटती म्हणजे? निसटती म्हणजे एखादा घास हातातोंडाशी येतो आपल्या, पण आपल्याला चाखता येत नाही ना. चाखता येत? राव, तुम्ही काय बोलताय? अरे शेठ, तुम्ही आमचे दोस्त आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. पण ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये हे लक्षात ठेवा. कळलं का? राव, तुम्ही काही घोटाळा तर नाही केला ना? घोटाळा केला आम्ही, पण घोटाळा करण्याच्या आधीच घोटाळा झाला म्हणून साला सगळं हातचं निसटलं हो. राव, उद्या काय लफडं झालं तर? लफड कोण करणार? अहो, जोशीबाई. सोडा. का? अहो, सरकारी अधिकारी आहे ती. सत्ता थोडी का होईना पण तिच्याकडेही आहे. त्या सत्तेचा तिला काय बी उपयोग होणार नाही हरिशेठ, चिंता करू नका. आमच्या विरोधात तिने एक जरी पाऊल उचललं ना तर ते स्वतःच 2 पावलं खड्ड्यात जाईल. म्हणजे? हरिशेठ, कुठली बाई स्वतःच्या तोंडानं स्वतःची बदनामी करेल हो? बदनामी?
जाऊ द्या ना हऱ्या शेठ. हा विषय फार लांबच चाला असं नाही का वाटत? गप्प बसा की. तोंड बंद ठेवायचं आणि याच्या पुढे बी तसंच राहायचं. तुम्ही आम्हाला काही विचारलं नाही आणि आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही. ध्यानात ठेवा, हा विषय जर याच्या पुढे निघाला तर मुस्काट फोडीन मी तुमचं.